केसरी संगे मराठी पाऊल पडते पुढेच्या ऑडिशन्स म्हणजे दमणूक होणारच. लोक लांबून लांबून येतात, कंटाळा येतो, दिवसभर बसावं लागतं. मामा काय बरं का? कुठून आलात? कोल्हापूरचे आहात तुम्ही. आणि काय कला सादर करता? कला म्हणजे गजी नृत्य. गज नृत्य. अरे बापरे, मग किती वाजल्यापासून आलाय? आम्ही येळवाळे आलो रात्री. कधी? रात्री आलाय. अरे बापरे, मग काय अजून आत नाही गेलात? नाही आलो रात्री म्हणजे वाट चालत म्हणजे रेल्वेतून आलो त्यामुळे वेळ लागला आता परत. मग आता किती वेळ थांबणार इथे? आता बघूया. आमची बाहेर गेले बाहेर गेले. तुमचं किती जणांचा गट आहे तुमचा? 12 जण आहेत. 12 जण आहेत. अरे बापरे, मग काय कंटाळत? खाल्लं प्यायलं काय आहे की नाही? आहे ना? जरा बरी काळजी घेतात नाही आमचे लोक, नाही का? नाही तर सांगा बरं का सगळ्यांना. हा चला, मग तुम्हाला खूप शुभेच्छा. मस्त करा. बाकी काय घरी दिवाळीच्या काय तयाऱ्या चालू आहेत? काय चालू आहे? चकल्या करंजी काय सगळं आहे. काय काय करतायत सध्या? चिकल्या, परत लाटऱ्या, असं सगळं चालू आहे. बरं, यांच्याबरोबर अजून एक जरा इकडे निवांत पसरलेले आहेत. काय नाव काय मामा? विठ्ठल मामा. बब्बा म्हणतात तुम्हाला? का प्रेमानं म्हणतात? नाही, माझं नाव आहे बब्बा म्हणतात. बब्बा मामा. बब्बा मामांबरोबर बसलेलो इथे मी. काय कधीपासून आलाय? कुठून आलाय? मी वाशीहून आलो, कोल्हापूर जिल्हा. अच्छा. आणि तुम्ही सुद्धा ते गजन नृत्यातच सहभागी आहात? अरे बापरे, मग काय दमणूक झालेली दिसते. आता कसं तुम्ही परफॉर्म करणार? करणार काय? बाकी काय असं हे नाही आपल्याला? टेन्शन नाही? ते काय नाही. मग आता मी असं ऐकलंय की आपले जे सगळे जजेस आहेत, मान्यवर परीक्षक आहेत, ते काय करतायत, जर तुमचं नाही आवडलं तर ते तुम्हाला देत आहेत दिवा, आणि जर तुमचं आवडलं तर ते तुम्हाला देतात कंदील. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय घेऊन जाल? कंदील. चला, म्हणजे यावेळेसची दिवाळी इथला मराठी पाऊल पडते पुढेचा कंदीलच लावून जोरदार. बब्बा मामा आणि आमच्या या दुसऱ्या मामांना भरपूर शुभेच्छा. बरं वाटतं असं खाली लोळलं की. बराच वेळ उभं राहून हा जो अवयव आहे दुखतो जरा, त्यामुळे जरा आराम करतो यांच्याबरोबर, बब्बा मामांबरोबर. तुमच्या मिशा मला जाम आवडल्या. पण ये बात मुझे हो तो नथुलाल जैसी. हा का तुम्ही तरुण असाल तेव्हा लय हँडसम दिसत असाल. अगदी पोरी बिरी भाळत असतील एकदम. तसं काही नाही. तुम्ही काही नाही, त्या भाळत असतील ना तुमच्यावर. ते त्यांचं ते बघतील ना. पण आपल्या मिशा अशा फक्कड आहे. क्या बात आहे. मी पण वाढू का? बरं दिसतील मला मिशा मी वाढवा नक्की. इंतहा हो गई इंतजार की. सकाळपासून तयारी करून बसलोय आणि ते पार्टिसिपेटचा नंबरच लागत नाहीये. इंतहा हो गई इंतजार की. मी 9 वर्ष आले होते. इंतहा हो गई इंतजार की. दमलोय जरा. सकाळपासून काही ना काही चालू आहे. एवढ्या स्पर्धकांना भेटतोय, त्यांच्या तयाऱ्या आणि त्यांची सगळी मेहनत बघून मलाच दमायला होतंय. मग यांना किती होत असेल हो. हा कोल्हापूरचा ग्रुप आहे, बरोबर नाव मामा? हो बरोबर. कोल्हापूरहून आला तुम्ही? हो कोल्हापूर. काय सकाळपासून इथेच बसलेला? हो बरोबर, तेच बसला की सकाळपासून. अरे बापरे, किती तास झाले तरी? आम्ही इथं काहीतरी 11 वाजता आलो. आणि अजून आतही गेला नाही? हो, अजून आतही नाही. सांगा की त्यांना सोडा ना आम्हाला लवकर म्हणावं. आम्हाला लवकर जरा आत सोडा, आम्ही लांबून आलेला आहे. तुम्ही सगळे शेतकरी आहात आणि तरी एवढी लोककला ही जपली आहे. आम्ही सगळे एकदम आनंदी आणि खुश झालो. तर तुम्ही लवकरात लवकर इकडे यायचं आहे. फायनली मानाचा कंदील मिळवलेला आहे.
आहे. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. इतकं दमल्यानंतर फायनली जेव्हा तुम्हाला मान्यवर परीक्षकांनी कंदील दिला, काय कसं वाटलं? कसं वाटलं? जे काय आजपर्यंत जी अपेक्षा होती, शेवटच्या क्षणापर्यंत हा एक विषय होता की आज आम्हाला ऑडिशन म्हणजे काय हे माहिती नव्हतं. प्रथमच टी व्हीवरती जाण्याची आणि आमच्या गावच्या सर्व कोल्हापूर रहिवाशांना आम्ही श्रीराम लेझिम पथक एक आमच्या गावचा एक अभिमान, तो जो डोळ्यासमोर दिसणार आहे त्याचा आनंद आज आम्हाला पुरेपूर आठवतोय. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आयकॉनिक चंद्रकांत प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि झी मराठी या सहयोगानं हा जो मंच उपलब्ध करून दिलाय, त्या मंचाला तुमच्यासारख्याच खऱ्याखुऱ्या कलाकारांची गरज आहे. आणि तुम्ही इथे आज आलात म्हणूनच कंदील तुम्हाला मिळालाय. अंतिम फेरीसाठी तुम्हाला सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. मराठी पाऊल पडते पुढे. तुम्ही हे जे रोज छापता त्याचा काय टॅक्स वगैरे भरता का? काय असंच असतं तुमचं? नाही सर. किती छापता दिवसाला? शोवर असं नाही पण असे हवेत ना किती छापता? मराठी पाऊल पडते पुढे मध्ये काय काय गमती जमती होत आहेत, काय काय जादू घडते. पण एक गृहस्थ आहे जे खरंच काहीतरी जादू करतात, म्हणजेच जादूगार आर्यन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आज ज्यांना कंदील मिळालेला आहे. आर्यन, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू. बरं मला सांगा, तुम्ही हे काय हो? काय निषेधाची काय रिबीन आहे का? हात धरा. कोणाचा? माझा. हा धरतो. लक्ष द्या. फुंक मारा. फुंकर मारू? हा. हातावर? हा. मग मला का हात धरायला लावलाय? तुम्ही धरला, मी कुठं सांगितलं? हे असं असतं जादूगारांचं. पण नाही, चला, माझा काही एवढा विश्वास नाही जादू बिदूवर. इकडे 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 काय तर दिसतंय. काय हो? इकडे काय काय? हो हो, काय करताय काय? हो हो, जादूगर. अरे हो हो, हे काय आहे? आई शपथ, मी काही केलं नाही. आपल्याला तर कंटाळा येतच असतो सारखा. म्हणजे काही झालं तरी कंटाळा येतो, काही नाही झालं तरी कंटाळा येतो. पण अहो, देवांना सुद्धा कंटाळा येत असेल, खरं नाही वाटत ना? दाखवतो तुम्हाला. एक देवी इथे बसल्यात, वैतागल्यात, सॉलिड वैतागल्यात. कोपल्या बिपल्या कुणावर तर प्रॉब्लेम व्हायचा, म्हणून म्हणलं एकदा चला त्यांच्याशी गप्पा मारूयात. माते, काय झालं माते? वैतागलात का तुम्ही? मग अशा कंटाळल्यासारख्या का बसला आहात? असंच सहजच, नथिंग लाईक दॅट. हा, काय नाव तुमच्या ग्रुपचं? साज. तुमचं नाव काय देवी? आकाश देवी. बोला की जरा माझ्याशी. काय तुम्ही आज परफॉर्म करणार आहात? गोंधळ. मग एवढे दागिने, एवढी साडी, ते गंगावन, मुकुट बिकुट, कंटाळा आलाय का बसून? नाही तर आत्ता तर म्हणलं आलाय कंटाळा नाही आलाय. मग काय आलाय? काहीच नाही. अरे काय राव, या देवी म्हणजे जरा वेगळ्यात. बघा, आज मूड नाहीये देवींचा. धन्यवाद देवी. थँक्यू. देवीचं साक्षात दर्शन, मराठी पाऊल पडते पुढेच्या निमित्तानं काय काय मला मिळते. आणि हिला तर फार पुण्य मिळणार आहे. तू मुलगीच आहेस ना? हा, सॉरी नाही, मी विचारलं बाबा. तुमचा खूप खूप छान जोरकस डान्स बघायला मिळाला. तुमचा कॉस्ट्युम पण मला खूप आवडला. छान फोर्स होता सगळ्यांचा. डान्स ट्युनिंग पण चांगलं होतं एकमेकांची. तुमच्या स्टेप्स आणि ओव्हरऑल तुमची एनर्जी खूप स्ट्रॉंग होती.
देशातल्या वेगवेगळ्या भागातून येऊन स्पर्धकांनी आपलं कौशल्य, आपली कला आपल्या सगळ्यांना दाखवली. पण सगळ्यांचं कौशल्य एका दिवसात बघणं जरा कठीण आहे, नाही का? आणि माझ्यासारखे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील की यावेळेस सूत्रसंचालन कोण करतंय, यावेळेसचे मान्यवर परीक्षक कोण आहेत. या सगळ्यासाठी आणि उरलेल्या स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस बघण्यासाठी आपल्याला पुन्हा उद्या भेटावं लागेल. तोपर्यंत पाहत रहा केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा.